लक्ष द्या रे. वेळ, वेग, अंतर ह्याच्यावरती दुसरं लेक्चर चालू आहे, बरोबर. थोडंसं नवीन टाईपचे एक्झाम्पल बघूया. बघा, एक्झाम्पल वाचून घ्या. मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या 2 गाड्यांपैकी ताशी 60 किमी वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी 7:30 वाजता सुटली. पहिली गाडी सकाळी 7:30 वाजता सुटली. वेग किती आहे तिचा? ताशी 60 किमी. त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी 75 किलोमीटर वेगाने सकाळी 8:30 वाजता सुटली. किती वाजता? सकाळी 8:30 वाजता. तर त्या गाड्या एकमेकीस किती वाजता भेटतील? तर त्या गाड्या एकमेकीस किती वाजता भेटतील? आता एक लक्षात घ्या, पहिली गाडी किती वाजता निघाली? सकाळी 7:30 वाजता निघाली. दुसरी गाडी किती वाजता निघाली? सकाळी 8:30 वाजता. म्हणजे पहिली गाडी निघाल्यानंतर दुसरी गाडी किती वेळानंतर निघाली? 1 तासानंतर निघाली, बरोबर. आता जी दुसरी गाडी पहिल्या गाडीला भेटणार आहे, बरोबर, दोन्ही गाडी एकमेकांना काय होणार आहेत? भेटणार आहेत. किती वाजता भेटतील म्हणून विचारलं. मग दुसऱ्या गाडीचा नेहमी, अशा गणितामध्ये बघा असे एक्झाम्पल जे असतात ना, ह्याच्यामध्ये दुसऱ्या गाडीचा वेग नेहमी जास्त असतो. का? पहिली गाडी अगोदर निघाली, त्यानंतर 1 तासानंतर 1.5 तासानंतर जर दुसरी गाडी निघणार असेल आणि दुसऱ्या गाडीला जर पहिल्या गाडीला गाठायचं आहे, तर दुसऱ्या गाडीचा वेग हा काय असावा लागेल? पहिल्या गाडीपेक्षा जास्त असावा लागेल. नेहमी दुसरी जी गाडी निघते तिचा वेग काय असतो? जास्त असतो. तर अशी उदाहरणं सोडवताना सूत्र वगैरे वापरायची गरज नाही. डायरेक्ट काय करायचं बघा, वेळेतील फरक काढायचा. काय काढायचा? वेळेतील फरक काढायचा. तुम्ही कसा काढायचा वेळेतील फरक? तासामध्ये काढायचा. वेळेतील फरक कसा काढायचा? तासामध्ये. किती तासाचा फरक आहे? पहिली गाडी 7:30ला निघाली, नंतर दुसरी गाडी 8:30 वाजता निघाली. तर कितीचा फरक आहे? 1 तासाचा फरक आहे. फरक कसा काढायचा? तासामध्ये. त्यानंतर वेगामधील फरक काढायचा. वेगातील फरक. हा, वेगातील फरक किती आहे? पहिली गाडी कितीच्या वेगाने निघाली? 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने निघाली. आणि दुसरी गाडी 75 किलोमीटर प्रति तास. मग 75 वजा 60 यात कितीचा फरक आहे? 15चा फरक आहे, बरोबर. आता सोडवायचं कसं बघा, वेळेतील फरक लिहा. किती तास आहे? 1 तास. गुणिले काय करायचं? गुणिले पहिल्या गाडीचा वेग. पहिल्या गाडीचा वेग जो नेहमी कमी असतो किती आहे? 60 भागिले दोन्ही गाडीच्या वेगातील फरक. कितीचा फरक आहे? 15चा, बरोबर. आता काय करणार? 15 ने 60ला भागणार. 15 1 15, 15 चोक 60, 4 1 4. दुसरी जी गाडी आहे ती पहिल्या गाडीला किती वेळानंतर गाठणार? 4 तासानंतर गाठणार. दुसरी जी गाडी आहे ती पहिल्या गाडीला किती वेळानंतर गाठणार? 4 तासानंतर. मग मला सांगा दुसरी गाडी किती वाजता निघाली? 8:30 वाजता. 8:30च्या नंतर 4 तासांनी, म्हणजे 8:30च्या पुढे मोजा 4 तास. 9:30, 10:30, 11:30, 12:30. दुपारी 12:30 वाजता, पर्याय क्रमांक 2. दुसरी गाडी जी आहे पहिल्या गाडीला दुपारी 12:30 वाजता गाठणार. आलं लक्षात? समजलं ना पण उदाहरण? पुढचं बघायचं. चल, हा, मुंबईहून एक मोटार चेन्नईला जाण्यास सकाळी ठीक 6 वाजता. सकाळी किती वाजता? 6 वाजता ताशी 40 किलोमीटर वेगाने निघाली. मुंबईहून चेन्नईला जाण्यासाठी सकाळी 6 वाजता एक गाडी निघाली ताशी 40 वेगाने. त्यानंतर सकाळी ठीक 7:30 वाजता, सकाळी 7:30 वाजता त्याच ठिकाणाहून दुसरी मोटार ताशी 50 किमी वेगाने निघाली. ताशी वेग किती? 50 किमी. तर त्या 2 मोटारींची भेट किती वाजता होईल? दोन्ही गाड्या एकमेकींना किती वाजता भेटणार? आता सगळ्यात पहिल्यांदा सोडवताना कशाचा विचार करायचा? दोन्ही गाड्यांच्या वेळेतील फरक. पहिली गाडी किती वाजता निघाली? सकाळी 6 वाजता. दुसरी गाडी किती वाजता निघाली? 7:30 वाजता. 6 आणि 7:30 या वेळेमध्ये कितीचा फरक आहे? 1.5 तासाचा फरक आहे. फरक जो आहे तो कसा पाहिजे? तासामध्ये पाहिजे.
दीड तासासाठी तुम्ही 1.5 लिहू शकता, किंवा दीड म्हणजे काय 3च्या निम्म, तर 3/2 लिहू शकता. समजते? दीड तासाचा फरक आहे ना दोन्ही वेळेमध्ये, वेळेतील फरक लिहायचा आपल्याला. तर दीडसाठी तुम्ही 3/2 लिहू शकता किंवा 1.5 लिहू शकता, चालते. बरोबर. किंवा जर नाहीच समजलं तर 6 आणि 7.5 ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 90 मिनिटाचा फरक आहे. दीड तास म्हणजेच किती मिनिटं? 90 मिनिटं. ह्याचं रूपांतर कशामध्ये करायचं? तासामध्ये. तर ह्याला कितीने भागणार? 60ने भागणार. बरोबर. शून्याला शून्य गेला, 3 त्रिक 9, 3 दुने 6, किती आलं? 3/2. परत 2 ने 3ला भागलं तर बे 1 बे, 3तून 2 गेलं, किती राहिलं? 1. एकावरती घेतला 0, इथं घेतला पॉईंट, किती झालं? 10. बे 5 10. दीड लिहा, म्हणजे 1.5 लिहा, 3/2 लिहा, किंवा 90/60 लिहिलं तरी सुद्धा चालते. आलं लक्षात? मग 3/2 म्हणजेच काय? दीड आहे. बरोबर. वेळेतील फरक गुणिले पहिल्या गाडीचा वेग. पहिल्या गाडीचा वेग किती आहे? ताशी वेग आहे 40 किलोमीटर. बरोबर. आणि भागिले दोन्ही गाड्यांच्या वेगांमधील फरक. दोन्ही गाड्यांच्या वेगांमध्ये कितीचा फरक आहे? 50 वजा 40 म्हणजेच कितीचा? 10चा. 3/2 गुणिले 40/10. 10 1 10, 10 चोक 40, बे 1 बे, बे दुने 4, 3 दुने किती झालं? 6 तास. म्हणजे दुसरी गाडी पहिल्या गाडीला किती वेळानंतर भेटणार आहे? 6 तासानंतर भेटणार आहे. मग दुसरी गाडी किती वाजता निघाली? 7:30 वाजता निघाली सकाळी. 7:30च्या पुढे किती तास मोजायचे? 6 तास मोजायचे. कसं करायचं? 24 तासच्या घड्याळानुसार 7 अधिक 6 करा, किती आलं? 13. 7 वाजून 30 मिनिटं अधिक 6, 13 वाजून 30 मिनिटं. 13 वाजून 30 मिनिटं म्हणजेच दुपारच्या किती वाजल्या? 1 वाजून 30 मिनिटं. समजतंय का? जायचं पुढं. लक्ष द्या. पुण्याहून एकाच ठिकाणाहून नागपूरला निघालेल्या 2 गाड्यांपैकी एक गाडी दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी ताशी 60 किमी या वेगाने, व दुसरी गाडी दुपारनंतर 2 वाजून 15 मिनिटांनी ताशी 90 किमी या वेगाने निघाल्यास त्यांची भेट किती वाजता होईल? बरोबर. आता पहिली गाडी किती वाजता निघाली? 12 वाजून 45 मिनिटांनी निघाली. दुसरी गाडी किती वाजता निघाली? 2 वाजून 15 मिनिटांनी. ह्या 2 वेळेंमधला फरक किती आहे मला सांगा? 12 वाजून 45 मिनिटं म्हणजेच किती? 12:45. 2 वाजून 15 मिनिटं म्हणजे किती? 2:15. 12:45 वाजल्यापासून ते 2:45 वाजेपर्यंत किती तास झाला? 1 तास. आणि 2:45 ते 2:15 किती तास झाला? अर्धा तास. म्हणजे परत 1 आणि अर्धा किती? 1.5 तास. 1.5 तास म्हणल्यानंतर कसं लिहिणार? 3/2. पण आता 1.5 लिहून बघा, येत आहे का उत्तर? चेक करू. 1.5. बरोबर. पहिल्या गाडीचा वेग कितीचा आहे? 60. आणि दोन्ही गाड्यांच्या वेगांमधील फरक. दुसरी गाडी कितीच्या वेगाने निघाली? 90च्या. तर 90 वजा काय करणार? 60 करणार. 1.5 गुणिले 60 भागिले 30. 30 1 30, 30 दुने 60. दीड दुने किती झालं? दीडची दुप्पट करायची, किती? 3 तासानंतर. म्हणजे दुसरी गाडी निघाल्यापासून 3 तासानंतर पहिल्या गाडीला भेटणार. बरोबर. दुसरी गाडी किती वाजता निघाली? दुसरी गाडी किती वाजता निघाली? 2 वाजून 15 मिनिटं म्हणजेच 2:15 वाजता. त्याच्या पुढे 3 तास. 2 अधिक 3 किती झालं? 5. सायंकाळी 5:15 वाजता दुसरी गाडी पहिल्या गाडीला भेटणार. समजलं? जायचं पुढं. लक्ष द्या रे. नाशिकहून नागपूरला जाणाऱ्या 2 गाड्या एकाच ठिकाणाहून सुटल्या. पहिली ताशी 54 किमी वेगाने. पहिल्या गाडीचा वेग किती आहे? 54 किलोमीटर. सकाळी 9 वाजता निघाली. दुसरी गाडी ताशी 72 किमी वेगाने. दुसऱ्या गाडीचा वेग किती आहे? 72 किमी वेगाने सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी सुटली. तर त्या किती वाजता एकमेकीस भेटतील? तर त्या दोन्ही गाड्या एकमेकींना कधी भेटतील? किती वाजता भेटतील? असाच प्रश्न विचारला. बरोबर. मग पहिली गाडी सकाळी 9 वाजता निघाली. दुसरी गाडी किती वाजता निघाली? 10 वाजून 40 मिनिटांनी. अगोदर काय काढायचं? दोन्ही गाड्यांच्या वेळांमधील फरक. मग आता मला सांगा,
9 आणि फरक जो काढायचा तो कसा काढायचा तासामध्ये. मग पहिली गाडी 9ला निघाली, दुसरी गाडी किती वाजता निघाली 10:40 दोन्हीमध्ये असलेला फरक काढा. 9 पासून 10 पर्यंत 1 तास आणि तिथून पुढं 40 मिनिटं. मग आपल्याला काढायचंय कसं तासामध्ये. आता कसं काढणार, इथं 1.5 तास पण होत नाही, मग किती होतंय मिनिटं काढा. अगोदर काय करा, 9 वाजल्यापासून 10:40 किती मिनिटं झाले, 9 पासून 10 पर्यंत 60 मिनिटं आणि 10 पासून 10:40 पर्यंत 40 मिनिटं. 60 आणि 40 किती मिनिटं झाले 100 मिनिटं. ह्याचं तासामध्ये रूपांतर करायचं म्हणल्यानंतर ह्याला कितीने भागायचं 60ने, गुणिले हे तासामध्ये झालं की रूपांतर, गुणिले काय पहिल्या गाडीचा वेग. पहिल्या गाडीचा वेग किती आहे, पहिल्या गाडीचा वेग 54 किलोमीटर प्रति तास, भागिले दोन्ही गाड्यांच्या वेगांमधील फरक 72 वजा 54. शून्याला शून्य गेला, 2×6 2×5 10, बरोबर. 5/3 गुणिले 54 छेद 72 वजा 54 किती 18. 18 × 1 = 18, 18 × 3 = 54, 3 × 1 = 3, 3 × 1 = 3, किती झालं 5 × 1 = 5. म्हणजे दुसरी गाडी निघाल्यापासून 5 तासानंतर पहिल्या गाडीला भेटणार. दुसरी गाडी किती वाजता निघाली, सकाळी 10:40. ह्याच्यामध्ये 5 तास मिळवा, 10 आणि 5 किती झालं 15:40. 15:40 म्हणजे किती 12 ताशी घड्याळानुसार दुपारी 3:40 दुसरी गाडी पहिल्या गाडीला भेटणार. समजतंय, जायचं पुढं, चला लक्ष द्या. 5वं गणित कसं दिलंय, मुंबईहून पंढरपूरला जाणाऱ्या 2 ST गाड्या एकाच ठिकाणाहून सुटल्या. पहिली ताशी 68 किलोमीटरच्या वेगाने सायंकाळी 4:50 सुटली. दुसरी गाडी ताशी 85 किलोमीटर वेगाने सायंकाळी 6:20 सुटली. तर त्या गाड्या एकमेकींना किती वाजता भेटतील हे काढायचं, बरोबर. सोडवत आहे तुम्ही, बघा. अगोदर काय काढायचा, वेळेंमधला फरक. वेळ 4:50 पासून 6:20 पर्यंत वेळ मोजायचा. हा, 4:50 ते 5:50 किती झाला 1 तास, आणि 5:50 ते 6:20 पर्यंत किती झाले 30 मिनिटं. 1 तास आणि 30 मिनिटं म्हणजेच 1.5 तास. 1.5 लिहिलं तरी चालतंय किंवा 3/2 लिहिलं तरी सुद्धा चालतंय. वेळेतील फरक तासामध्ये गुणिले पहिल्या गाडीचा वेग. पहिल्या गाडीचा वेग कितीचा आहे 68 छेद दोन्ही गाड्यांच्या वेगांमधील फरक 85 वजा 1.5 गुणिले 68 भागिले 85 वजा 68 किती येणार 17. 17 × 1 = 17, 17 चोक 68, 1.5 चोक किंवा 15 चोक किती 60.1 घर सोडून. म्हणजेच दुसरी गाडी निघाल्यापासून 6 तासांनी पहिल्या गाडीला भेटणार. दुसरी गाडी किती वाजता निघाली सायंकाळी 6:20 संध्याकाळी. ह्याच्या पुढे किती तास मोजायचे 6 तास मोजायचे. आता मला सांगा संध्याकाळी 6:20 म्हणजे किती वाजले 24 ताशी टायमिंगनुसार 18 वाजले, बरोबर. 18:20, 18 अधिक 6 किती झालं 24:20. मग 24 वाजल्या म्हणजेच रात्रीच्या 12 वाजल्या. रात्रीच्या 24:20 म्हणजेच रात्रीचे 12:20. या टायमिंगला दुसरी गाडी पहिल्या गाडीला भेटणार. समजलं.